हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जून 2023 मधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राजकीय. सुरू करूया आपलं आजचं एक्साइटिंग लेक्चर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीची अनाउन्समेंट त्या ठिकाणी केली. एक मेमोरियल त्या ठिकाणी भारतामध्ये होतं. त्या मेमोरियलचं नाव बदलून आता दुसरं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. कुठलं हे मेमोरियल आहे, त्याचं नवीन नाव त्या ठिकाणी काय आहे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो मूळ नाव काय होतं तर नेहरू स्मृती संग्रहालय आणि सोसायटी. ओके, नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीचं नाव बदलून आता त्या ठिकाणी पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ नेहरू स्मृती याच्याऐवजी पंतप्रधान संग्रहालय किंवा पंतप्रधान असा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. हे जे काही पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी कुठं आहे तर 3 मूर्ती भवन नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ही जी काही सोसायटी आहे ह्या सोसायटीची रचना काय असते तर याचा जो अध्यक्ष असतो पदसिद्ध पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्याचे उपाध्यक्ष त्या ठिकाणी आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. त्यामुळे साधा सिंपल आयोग प्रश्न विचारू शकतात की नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीचं नवीन नाव त्या ठिकाणी काय आहे तर पंतप्रधान संग्रहालय. फक्त नेहरू स्मृती काढा, त्याच्याऐवजी फक्त पंतप्रधान शब्द लक्षात ठेवायचा आहे. सो रिप्लेसमेंट शब्द कुठला आहे तेवढा लक्षात ठेवा, म्हणजे पूर्ण नाव लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता राहणार नाही. 3 मूर्ती भवन ज्या ठिकाणी हे सोसायटी अस्तित्वात आहे ते देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांचं निवासस्थान त्या ठिकाणी होतं. 1948 पासून ते 1964 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत ते या निवासस्थानी त्या ठिकाणी राहत होते. नेहरूच्या पश्चात 3 मूर्ती भवनाचं संग्रहालय आणि ग्रंथालयात रूपांतर त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. थोडक्यात सध्याला ज्या ठिकाणी हे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी आहे त्याच ठिकाणी नेहरूंचं त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी अस्तित्व किंवा ते राहत त्या ठिकाणी होते आणि त्याचंच नामकरण, पूर्वी त्याला 3 मूर्ती भवन म्हणायचे, नंतर नेहरूंच्या मृत्यूच्या पश्चात त्या ठिकाणी नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असं त्या ठिकाणी करण्यात आलं. आता मात्र त्याचं नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी करण्यात आलेलं आहे. नंतर पहिली राष्ट्रीय आमदार परिषद भारत 2023 लक्षात ठेवा, जिथं देशातल्या विविध आमदारांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. ही जी काही राष्ट्रीय आमदार परिषद भारत 2023 आहे ती मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट जी पुण्यामधली शिक्षण संस्था आहे खाजगी, त्यांच्याकडून त्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. परंतु आयोजन मुंबईमध्ये होतं. 15 ते 8 जूनच्या दरम्यान 1475 एवढे देशभरातले आमदार त्या ठिकाणी होते. त्याच्यापैकी महिला 158 होत्या. 2024 मध्ये आगामी हे जे काही राष्ट्रीय आमदार परिषद आहे किंवा संमेलन आहे ते त्या ठिकाणी गोव्यामध्ये होणार आहे. याचा उद्देश काय आहे तर राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास. ओके, सो हे त्याचं महत्त्वाचं उद्देश त्या ठिकाणी होतं. ओके, येस. नंतर सगळ्यांना माहीत आहे की सध्याला 22वा विधी आयोग अस्तित्वात आहे. या विधी आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते ऋतुराज अवस्थे आहेत. सो ह्या विधी आयोगाचं काम काय असतं तर सध्याला अस्तित्वात असणारे जे काही आपले कायदे आहेत त्या कायद्यामध्ये कशा प्रकारे आपण सुधारणा करू शकतो त्याच्या संदर्भात या विधी आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याच विधी आयोगानं एक महत्त्वाचं रिकमेंडेशन केलेलं आहे, ते म्हणजे एक महत्त्वाच्या कायद्याबद्दल किंवा तरतुदीबद्दल त्यांनी रिपोर्ट डिक्लेअर केलेला आहे, तो म्हणजे देशद्रोहाच्या संदर्भात. इंडियन पिनल कोडमध्ये 124 कलम हे देशद्रोहाशी किंवा सिडिशनच्या संदर्भात आहे. बऱ्याच वेळा प्रस्थापितांकडून मोठ्या प्रमाणात या कायद्यांचा गैरवापर त्या ठिकाणी केला जातो. बऱ्याच वेळेला लोकांना चुकीचे ॲलिगेशन्स लावून या ठिकाणी तुरुंगात त्या ठिकाणी टाकलं जातं. म्हणून बऱ्याच वेळेला ह्या सिडिशनच्या तरतुदीबद्दल मोठ्या प्रमाणात टीका होत असते. आणि हा जो काही सिडिशन किंवा संदर्भातल्या तरतुदी आहे त्या 1870 मध्ये इंडियन पिनल कोडमध्ये इन्क्लूड करण्यात आल्या होत्या आणि त्या कुठेतरी आता त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. आणि जेव्हा 22व्या विधी आयोगाच्या समोर हा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी याच देशद्रोहाच्या तरतुदीबाबत आपला रिपोर्ट डिक्लेअर केला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे एक शिफारस केलेली आहे की देशद्रोह कायदा कायम ठेवावा. ओके, बऱ्याच वेळेला लोक म्हटले जातात की हा देशद्रोह कायदा
त्या ठिकाणी नष्ट करावा, पण या विधी आयोगानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशद्रोहाच्या तरतुदी ज्या आहेत त्या कायम इथून पुढे ठेवावा, परंतु याचा गैरवापर प्रस्थापितांकडून केला जातो, म्हणून ह्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये प्रक्रियात्मक सुरक्षा त्या ठिकाणी पाहिजे. मी एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी चुकीचे ॲलिगेशन्स लावून किंवा चुकीचे आरोप लावून त्याच्यावर जर सेडिशन लावलं जात असेल तर चुकीची गोष्ट आहे. मध्यंतरी नवनीत कौर राणा यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची त्यांनी चॅलेंज केलं होतं, म्हणून त्यांना त्या ठिकाणी सिडिशन लावलं होतं. सो चुकीच्या कारणास्तव ज्या वेळेला सिडिशन लावलं जातं ते होऊ नये म्हणून काही त्याच्यात दुरुस्ती आणि प्रक्रियात्मक सुरक्षा करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी शिक्षेची तरतूद आहे ती वाढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. ते म्हणतात की 7 वर्षापर्यंत कारावास किंवा जन्मठेप एवढ्यापर्यंत त्या ठिकाणी हे देशद्रोहासाठी पनिशमेंट असावी असं त्यांचं म्हणणं आहे की सध्याला 3 वर्ष कारावास किंवा जन्मठेप आहे. याचा अर्थ सध्याला 3 वर्ष एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी सिडिशनसाठी पनिशमेंट होऊ शकते, परंतु हीच पनिशमेंट 3 वर्षावरून 7 वर्षापर्यंत वाढवा आणि गुन्ह्याचं स्वरूप बघून ती शिक्षा जन्मठेपेपर्यंत वाढवण्याची तरतूद त्या ठिकाणी आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीनं भारताच्या दुसऱ्या देशासोबत काहीतरी संगनमत करून भारताची सिक्रेट इन्फॉर्मेशन जर दुसऱ्या देशी व्यक्तींना दिली तर तशा वेळेला जन्मठेप वगैरे लावण्यात यावा अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सिडिशन किंवा देशद्रोह भारतीय इंडियन पिनल कोड कलम 124 लक्षात ठेवा. मागच्या वर्षी राज्यसेवा प्रिलिम्सला एक प्रश्न विचारला होता की कलम 377 कशाशी संबंधित आहे, तर समलिंगी संबंधित हे कलम 370 आहे जे इंडियन पिनल कोडमधलं आहे. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेतलं नाही तर इंडियन पिनल कोडमधलं कलम 377 कशाशी संदर्भात आहे असा आयोगाने प्रश्न विचारला होता. त्यामुळे तुम्हाला हा पण प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की इंडियन पिनल कोडमधलं 124 कलम कशाशी संदर्भात आहे किंवा देशद्रोह या ची तरतूद खालीपैकी कोणत्या कलमामध्ये आहे किंवा इंडियन पिनल कोडमध्ये कुठं आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहितेमधलं कलम 124 ज्याच्यामध्ये देशद्रोहाची तरतूद त्या ठिकाणी आहे. 1870 मध्ये हे कलम सांगण्यात आलं. या देशद्रोहाचा अर्थ काय सांगितलेला आहे तर विविध माध्यमांचा वापर करत, म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला एखाद्या प्रस्थापित सरकारविरुद्ध काही बोललं असेल, काही लिखाण केलं असेल, काही पिक्चर बनवून कुठल्याही माध्यमातून, सो विविध माध्यमांचा वापर करत सरकार विरुद्ध भडकावणारे किंवा अवमानकारक भाष्य करणे किंवा तशी कृती करणे म्हणजेच सिडिशन. सो बेसिकली इथं काय शब्द आहे सरकार विरुद्ध. आता बेसिकली 1870चा कालखंड जर बघायला गेलं तर तो ब्रिटिशांचा कालखंड होता, ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्यावरती आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या विरोधात कारवाई व्हायच्या. मग काही राजकीय नेते असतील, काही क्रांतिकारक असतील तर ते लोकांमध्ये ब्रिटिश सरकार किती चुकीच्या पद्धतीने वागते, आपल्यावर अन्याय कसा होतोय हे लोक त्या ठिकाणी लिहून किंवा काही ऍक्शन करून त्या ठिकाणी करायचे आणि यांच्यावर कुठेतरी कंट्रोल ठेवावा म्हणून 1860-70 मध्ये हे इंडियन पिनल कोडमध्ये जेव्हा दुरुस्ती करण्यात आली तेव्हा हे देशद्रोहाचं कलम त्या ठिकाणी टाकण्यात आलं होतं. टिल आजपर्यंत याच तरतुदींचा अवलंब त्या ठिकाणी केला जातो. बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना गुंतवलं जातं म्हणून ही गोष्ट त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली हे गोष्ट झाली नसेल तरी त्या ठिकाणी सिडिशन लावलं जातं. पहिला खटला जोगेशचंद्र बोस बंगालची, ज्यांना 1891 मध्ये या कलमांतर्गत अटक त्या ठिकाणी करण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक राजकीय नेते या कलमाच्या अंडर त्या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आले होते. महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असेल, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, यांना त्या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, अटक करण्यात आलं होतं किंवा यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते IPCच्या 124 म्हणजे देशद्रोहाच्या अंतर्गत. ओके, 22वा विधी आयोगानं जी काही रिकमेंडेशन केलेली आहे त्या विधी आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला माहित असू द्यात, ऋतुराज अवस्थी हे या 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. येस, पंतप्रधानांनी आपल्या एक गीतरचना केलेली आहे, म्हणजे एक सॉन्ग त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, म्हणजे ते लिरिसिस्ट त्या ठिकाणी झालेली आहेत. बघू त्यांनी काय गीतरचना केलेली आहे. तर त्या ज्या गाण्यामध्ये त्यांनी आपले शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या गाण्याचं शीर्षक आहे अबंडन्स इन मिलेट्स. लक्षात ठेवा, अबंडन्स इन मिलेट्स. मिलेट्स म्हणजे भरडधान्य. सगळ्यांना माहीत आहे 2023 हे त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि याच भरडधान्याविषयी जनजागृती करण्यासाठी अबंडन्स इन मिलेट्स नावाच्या टायटलचं एक गाणं लिहिण्यात आलं. त्या गाण्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी पंतप्रधानांनी केलेलं आहे. सो भरडधान्यांचे फायदे आणि जगभरातील उपासमार कमी करण्यासाठी त्यांची क्षमता मांडणे. जर जगाची उपासमार कमी करायची असेल तर हे भरडधान्य कसे उपयोगी आहेत हे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे.
याचं निमित्त आहे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष 2023. इंग्रजी आणि हिंदीमध्ये त्या ठिकाणी ही गीतरचना करण्यात आलेली आहे. सहलेखिका आहेत फाल्गुनी शहा. फाल्गुनी शहा ह्या एक ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गीतकार आहेत. त्यांच्यासोबत मिळून पंतप्रधानांनी अबंडन्स इन मिलेट्स नावाचं गीतरचना त्या ठिकाणी केलेली आहे. फाल्गुनी शहा आणि त्यांचे पती गौरव शहा या दोघांनी या अबंडन्स इन मिलेट्स या गीताचं गायन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे. सो बेसिकली हे एक वर्तमानपत्रामध्ये आलं होतं. आय डोंट नो की कितपर प्रश्न विचारतील. आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की पंतप्रधानांकडून गीतरचना करण्यात आलेल्या गाण्याचं टायटल काय आहे. तर अबंडन्स इन मिलेट्स. अबंडन्स म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काहीतरी भरपूर काहीतरी असणं, समावेश असणं, त्याला आपण अबंडन्स असं म्हणतो. ओके, येस, आलं लक्षात. चलो नेक्स्ट. आता आपण राजकीय घडामोडीमध्ये ज्या काही संक्षिप्त घडामोडी आहेत त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो मणिपूर या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हिंसाचार सुरू आहे आणि हा हिंसाचार कुठेतरी थांबावा. का हा हिंसाचार सुरू आहे त्याची चौकशी करण्यासाठी एक आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि ह्या आयोगाचे अध्यक्ष आहेत अजय लांबा. हे अजय लांबा आहे तर गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी आहे. आता मणिपूरमध्ये असं काय झालेलं आहे की मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पेटलेला आहे. तर मणिपूरमध्ये एक जमात आहे. त्या जमातीचं नाव आहे मतई. लक्षात ठेवा, मतई नावाची एक जात आहे किंवा जमात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये समाविष्ट करून घ्या, म्हणजे आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्या, त्याच्या लिस्टमध्ये टाका, जेणेकरून सरकारी नोकऱ्या असतील किंवा शिक्षण संस्थांमध्ये त्या ठिकाणी आम्हाला आरक्षण मिळेल. परंतु नागा, कुकी नावाच्या आणखीन काही जमाती आहेत त्यांचा मात्र मतई समाजाचा शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये समावेश करण्याला विरोध त्या ठिकाणी आहे. ओके, सो त्यांचं म्हणणं असं आहे की मतई समाज हा जो आहे तो मणिपूरमध्ये जवळजवळ 53% आहे आणि ह्या 53% समाजाचं विशिष्ट ठिकाणी किंवा सरकारी नोकऱ्यामध्ये किंवा त्या ठिकाणी शिक्षण संस्थांमध्ये बऱ्यापैकी रिप्रेझेंटेशन आहे. त्यांना जर रिझर्वेशन दिलं तर त्यांचं आणखीन प्रमाण वाढेल आणि आमच्यावर अत्याचार होईल आणि म्हणून मतई समाज विरुद्ध तिथले इतर आदिवासी जमात यांच्यामध्ये त्या ठिकाणी हा वाद सुरू आहे. सो बेसिकली मतई समाजाच्या मागणीमुळे हे त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. सो या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. हे झालं चौकशी करण्यासाठी, परंतु मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि त्या समितीचे प्रमुख आहेत मणिपूरचे राज्यपाल अनुसुईया उईके. ह्या मणिपूरच्या ज्या काही राज्यपाल आहेत त्यांच्या अंडर त्या ठिकाणी मणिपूरमध्ये शांतता कशा प्रकारे प्रस्थापित करू शकतो हे त्या ठिकाणी आहे. दोन्ही राज्यांचे मणिपूरचे मुख्यमंत्री असतील किंवा इतर काही लोक त्याच्यामध्ये आहेत. ओके, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये स्वातंत्र्य आणि फाळणीवरील अभ्यासासाठी एक विशेष केंद्र सुरू करण्याचं विचाराधीन आहे. त्यांचं म्हणणं आहे की फाळणी असू देत किंवा देशाचं स्वातंत्र्य असू दे याच्या संदर्भात आपण एक विशेष केंद्र त्या ठिकाणी सुरू करूयात. नंतर अमूल नावाचा जो काय दुधाचा ब्रँड आहे त्या दुधाच्या ब्रँडमध्ये माध्यमातून जे काही दूध विकलं जातं त्या दूध खरेदीला विरोध करणारे राज्य आहेत कर्नाटक आणि तामिळनाडू. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या राज्यामध्ये मोठ्या आमच्या स्वतःच्या दूध सहकारी कंपन्या त्या ठिकाणी आहेत. अमूल आल्यामुळं आमच्यातलं दूध त्या ठिकाणी खपत नाहीये, म्हणून अमूल या कंपनीच्या दूध खरेदीला कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याने विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. गोवा राज्य सरकारची जी काही नवीन प्रशासकीय इमारत आहे त्याला मंत्रालय असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष फुटीपूर्वीचा हा हे त्या ठिकाणी सांगतोय कारण मी जेव्हा लेक्चर रेकॉर्ड करतोय त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडलेली आहे. परंतु जेव्हा शरद पवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळची मी गोष्ट सांगतोय. कदाचित हा डाटा पुढच्या वेळेला आउटडेटेड होऊ शकतो, परंतु शरद पवार अध्यक्ष असताना त्या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची त्या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थोडा सध्याला चर्चेत आहे कारण त्याच्यामध्ये फूट पडलेली आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या 25व्या वर्षात त्या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे, म्हणजे 24 वर्ष या पक्षाला पूर्ण त्या ठिकाणी झालेले आहेत. 10 जून 1999 मध्ये शरद पवार यांनी
काँग्रेसमधून बाहेर पडून 5 व्यक्तींसोबत त्या ठिकाणी या पक्षाची स्थापना केली. या पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ, हे त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे. नंतर एक पुढची फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी काही देशातल्या नागरिकांना त्या ठिकाणी पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. मग पद्मश्री असेल, पद्मभूषण असेल आणि पद्मविभूषण असेल. हरियाणा सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की जी काही पद्म पुरस्कार विजेते लोक आहेत त्यांना दरमहा 10,000 रुपयाचं पेन्शन त्या ठिकाणी देण्यात येईल. ओके, सो पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींना दरमहा 10,000 रुपयाचे पेन्शन देण्याचा निर्णय घेणारं राज्य हरियाणा. हा थोडा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, असं कोणतं राज्य आहे ज्या राज्यानं पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींना दरमहा 10,000 रुपयांचं पेन्शन देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर आहे तेलंगणा राज्याचा स्थापना दिवस 2 जून 2014 मध्ये आंध्र प्रदेश राज्यातून फुटून तेलंगणा राज्याची निर्मिती त्या ठिकाणी झालेली होती. पूर्वीच्या सरकारने केलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करणारं राज्य कर्नाटक. जेव्हा कर्नाटकमध्ये बीजेपीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी केलेला होता आणि आता सध्याला कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे म्हणून त्यांनी जो काही धर्मांतर विरोधी कायदा केला होता तो रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. ट्विटर हा जो काही सोशल मीडिया आहे त्याच्यावर 25 दक्ष फॉलोअर्स असणारे देशातले पहिले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत, ते ट्विटरवर 25 दशलक्ष फॉलोअर्स असणारे देशातले पहिले मुख्यमंत्री आहेत. नंतर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशानं जिल्हा सुप्रशासन निर्देशांक म्हणजेच डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे आणि अशा प्रकारचा हा जो काही निर्देशांक आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो जम्मू आहे. जम्मू नावाचा डिस्ट्रिक्ट जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, तो या डिस्ट्रिक्ट गव्हर्नन्स इंडेक्समध्ये पहिला आहे आणि या निर्देशांकाचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. सेम तशाच प्रकारची न्यूज आहे. नॉर्थ ईस्ट किंवा ईशान्य भारतातील एक राज्य आहे जे पहिलं राज्य ठरलंय ज्यांनी अशा प्रकारचा जिल्हा सुप्रशासन निर्देशांक त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे. सो जिल्हा सुप्रशासन निर्देशांक जाहीर करणारं ईशान्य भारतातील पहिलं राज्य अरुणाचल प्रदेश. ओके, माहिती असू द्या, या राज्यानं पहिल्यांदाच जे काही 7 सिस्टर्स आहेत किंवा ईशान्येकडचे राज्य आहेत त्याच्यातल्या अरुणाचल प्रदेश राज्यानं पहिल्यांदा हा गुड गव्हर्नन्स इंडेक्स डिक्लेअर केलेला आहे. ओके, नंतर अलाहाबाद आणि दिल्ली हे 2 उच्च न्यायालय आहेत. त्या दिल्ली त्या न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे की कलम 21 अंतर्गत, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याचं नाव बदलण्याचा मूलभूत अधिकार आहे. लक्षात ठेवा, 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. एक, कलम 21 अंतर्गत किंवा दिल्ली उच्च न्यायालयानं भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलम अंतर्गत स्वतःचं नाव बदलण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचा निकाल दिलेला आहे, किंवा कलम 21 अंतर्गत नाव बदलण्याचा मूलभूत अधिकार देणारं देशातली उच्च न्यायालय कुठली आहेत. अलाहाबाद आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये काही खटले चालले, त्याच्यामध्ये त्यांनी असा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. येस, नंतर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सगळ्यांना माहीत आहे, आपल्या देशातली किंवा आपल्या राज्यातली जी काही सार्वजनिक विद्यापीठं आहेत, म्हणजे राज्याच्या किंवा राज्य सरकारच्या मालकीची विद्यापीठ आहे, त्यांचे पदसिद्ध कुलपती हे त्या ठिकाणी राज्यपाल असतात. आपल्या राज्याचे राज्यपाल हे आपल्या देशातील विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती त्या ठिकाणी असतात. ओके, परंतु पंजाब राज्याने एक विधेयक मंजूर केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की राज्यांच्या विद्यापीठांचे कुलपती पद म्हणजे चान्सलर पद राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी त्या ठिकाणी विधेयक मंजूर केलेलं आहे. याचा अर्थ पंजाब राज्यातील जी काही सार्वजनिक विद्यापीठं असतील त्यांचे पदसिद्ध कुलपती हे त्या ठिकाणी राज्यपाल नसतील तर कोण असतील, मुख्यमंत्री असतील. अशाच प्रकारचं विधेयक मागच्या वर्षी पश्चिम बंगाल राज्यानं देखील मंजूर त्या ठिकाणी केलेलं होतं. पश्चिम बंगाल राज्यानं पण सेम अशाच प्रकारचं विधेयक होतं ज्याच्यामध्ये राज्यातील विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती हे राज्यपाल नसून त्या ठिकाणी CM आहेत. सेम अशा प्रकारचं विधेयक पूर्वी त्या ठिकाणी पश्चिम बंगालला मंजूर केलं होतं. विधेयकाचं नाव आहे पंजाब विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक 2023. नंतर आहे राज्यातील पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीचे अधिकार स्वतःकडे घेण्यासाठी विधेयक मंजूर करणारे राज्य. पंजाब राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीचे अधिकार आपल्या स्वतःकडे त्या ठिकाणी घेतलेले आहेत. नंतर CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या संस्थेला एखाद्या राज्यामध्ये जाऊन चौकशी करायची असेल तर त्या राज्यांची वैयक्तिक
सर्वसाधारण संमती आवश्यक असते, त्याला आपण जनरल कॉन्सेंट म्हणतो. जर त्या संबंधित राज्यानं त्या सीबीआयला त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जर सर्वसाधारण मंजुरी दिली नाही तर सीबीआय त्या राज्यामध्ये जाऊन चौकशी करू शकत नाही. आणि हे प्रत्येक राज्यावर ठरतं की सीबीआयला अशा प्रकारे सर्वसाधारण संमती द्यायची आहे का नाही. सीबीआयला तपासासाठी सर्वसाधारण संमती मागे घेणारं राज्य तामिळनाडू राज्य म्हणतंय की आम्ही आता सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती पाठीमागे घेतोय. जेव्हा सीबीआयला त्या ठिकाणी अशा प्रकारची चौकशी करायची असेल तेव्हा त्यांनी आम्हाला परमिशन मागावी, मग आम्ही त्यांना देऊ, अदरवाईज त्यांना परमिशन मिळणार नाही. नंतर आपल्या देशातल्या उच्च न्यायालयांमध्ये किंवा न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणं आहेत, त्यांचे निकाल अजून त्या ठिकाणी लागलेले नाहीत. सो याच्या संदर्भात लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी देशातील उच्च न्यायालयांमध्ये स्थापित केलेले इलेक्ट्रॉनिक संकेत प्रणालीचं नाव जस्टिस क्लॉक्स. आता हे जस्टिस क्लॉक्स काय आहे बघा, तर प्रत्येक उच्च न्यायालयाच्या बाहेर असा एक टेबल बनवला जाईल किंवा असे एक त्या ठिकाणी आपण म्हणू की एक डिजिटल बोर्ड असेल. त्या डिजिटल बोर्डमध्ये सध्याला किती खटले प्रलंबित आहेत, किती निकाल दिलेले आहेत, ह्या सगळ्यांबद्दलची आकडेवारी त्या ठिकाणी असणार आहे. सो जस्टिस क्लॉक्स काय आहे, तर उच्च न्यायालयामध्ये स्थापित केलेली इलेक्ट्रॉनिक संकेत प्रणाली आहे. न्याय वितरण प्रणालीची महत्त्वपूर्ण आकडेवारी प्रदान करणं, ओके, हे त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. नंतर उत्तर प्रदेश राज्यानं एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे की राज्यातील जी काही कारागृह आहेत म्हणजे तुरुंग आहे ते इथून पुढं सुधारगृह म्हणजे रिफॉर्म होम्स म्हणून त्या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत. याचा अर्थ इथून पुढं उत्तर प्रदेश राज्यातील तुरुंगांना कारागृह म्हटले जाणार नाही, तर त्यांना रिफॉर्म होम्स असं त्या ठिकाणी म्हटलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारनं गट अ आणि ब अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील, त्यांच्या बदल्या असतील, त्यांना रजा मंजूर करणं असेल, याच्यासाठी जे काही रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड अपलोड करण्यासाठी मानव संपदा नावाचं पोर्टल त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे. सो माहिती असू द्या, मानव संपदा नावाचं पोर्टल विकसित करणारं राज्य उत्तर प्रदेश त्या ठिकाणी आहे. नंतर क्रेडाई गार्डन पीपल्स पार्क, क्रेडाई म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया, यांचं जे काही पार्क आहे ते अहमदाबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. अमित शाह यांनी त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढचं महत्त्वाची गोष्ट आहे राईट टू वॉक, चालण्याचा अधिकार देणारं देशातलं पहिलं राज्य ते म्हणजे पंजाब. तुम्ही म्हणाल की चालण्याचा अधिकार म्हणजे काय, आपण सगळेच चालत त्या ठिकाणी असतो, पण चालण्याचा अधिकार म्हणजे काय, तर जे काही राज्यातले रस्ते आहेत त्या राज्यातील रस्त्यांवर कंपल्सरी तुम्हाला फुटपाथ आणि सायकल ट्रॅक त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल बरेच रस्ते जर तुम्ही बघितलं तर तिथे त्या ठिकाणी फुटपाथ नसतात, लोक रस्त्यावरून चालत असतात आणि वेगवान येणारी जी काही वाहनं असतात त्या वाहनांच्या माध्यमातून ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. सो त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो तर तुमचा एखादा रोड असेल तर ह्या रोडच्या या बाजूला तुम्हाला फुटपाथ आणि तुम्हाला सायकल ट्रॅक त्या ठिकाणी कंपल्सरी द्यावा लागेल. मग एखादा स्टेट हायवे असू दे, डिस्ट्रिक्ट हायवे असू दे, काही असू द्या, कोणताही राज्यातून जाणारा जर एखादा रस्ता असेल तर त्याच्यावर फुटपाथ आणि सायकल ट्रॅक देणं तुम्हाला कंपल्सरी आहे. याचा अर्थ चालण्याचा अधिकार देणारं देशातलं पहिलं राज्य ते आहे पंजाब. नंतर केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोनची मंजुरी मिळालेला तामिळनाडू राज्य सरकारचा प्रकल्प आहे कलैग्नार पेन स्मारक. ओके, आता हे ॲक्च्युली काय आहे तर जो काही तुमचा कोस्टल एरिया असतो त्या कोस्टल एरियामध्ये विशिष्ट अंतरापर्यंत तुम्हाला काही डेव्हलपमेंटची कामं करता येत नाहीत, कारण तिथली इकोसिस्टीम मेंटेन करायची असते. परंतु जर तुम्हाला असा प्रकल्प चालवायचा असेल तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून तुम्हाला CRZचं काय मिळावं लागतं, सर्टिफिकेट त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि तामिळनाडू राज्याने एक प्रकल्प आखला होता, त्याचं नाव होतं कलैग्नार पेन स्मारक. ओके, सो हा जो पेन स्मारक आहे ते मरीना बीच चेन्नई त्या ठिकाणी उभारलं जाणार आहे. त्यांचं म्हणणं होतं की अशा प्रकारे तुम्ही जर प्रकल्प उभारला तर तिथे इकोसिस्टमला धोका असू शकतो. सो तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांना त्या ठिकाणी कलैग्नार असं म्हटलं जायचं, कारण त्यांचं ज्ञान फार होतं आणि त्यांना पुस्तकांविषयी प्रेम त्या ठिकाणी होतं. सो तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या स्मरणार्थ कलैग्नार पेन स्मारक त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. आता त्याला कलैग्नार का म्हणायचं, कलैग्नार पेन स्मारक, कारण करुणानिधींना टोपण नाव होतं कलैग्नार आणि त्यांना तमिळ साहित्य फार आवडायचं म्हणून पेन.
ओके, सो अशा प्रकारे कलगनार पेन स्मारक त्या ठिकाणी उभं करण्यात येणार आहे मरीन बीच चेन्नई या ठिकाणी, आणि त्याला केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन बघूयात. तुमच्यासाठीच क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीचं नामकरण पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी करण्यात आले. नेहरू स्मृतीच्या ऐवजी फक्त पंतप्रधान शब्द तुम्हाला ऍड करायचा आहे. प्रश्न विचारला तर हा बेस तुम्हाला देतील. फक्त त्याच्यामध्ये नेहरू स्मृती जो आहे तो शब्द काढून टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अगोदर पंतप्रधान शब्द टाकायचा आहे. तीन मूर्ती भवन नवी दिल्ली इथं ही सोसायटी आहे. पंतप्रधानांचं माजी किंवा पहिले पंतप्रधान नेहरू यांचं ते निवासस्थान त्या ठिकाणी होतं. राष्ट्रीय आमदार परिषद भारत 2023 मुंबईमध्ये झाली. MIT कडून त्याचं आयोजन करण्यात आलं. पुढची परिषद 2024 मध्ये गोवा या ठिकाणी होणार आहे. 22व्या विधेयकानं देशद्रोहाच्या तरतुदीबाबत एक अहवाल त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की देशद्रोहाचा जो कायदा आहे किंवा तरतूद आहे ती कायम ठेवा, परंतु त्याच्यामध्ये दुरुस्त्या आवश्यक आहेत. पनिशमेंट त्यांनी 3 वर्षावरून 7 वर्ष त्या ठिकाणी केलेली आहे. इंडियन पेनल कोड 124 मध्ये या देशद्रोहाची तरतूद आहे. सरकारविरुद्ध विविध माध्यमांचा वापर करत भडकावणारे किंवा अवमानकारक भाष्य करणे. ऋतुराज अवस्थी हे 22व्या विधेयकाचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. पंतप्रधानांकडून गीत रचना करण्यात आलेली आहे. त्या टायटल आहे अबंडन्स इन मिलेट्स. याच्यामध्ये भरड धान्यांचं महत्त्व त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, कारण 2023 हे भरडधान्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. फाल्गुनी शहा ह्या त्या ठिकाणी सहलेखिक आहेत आणि त्यांनीच त्याचं गायन देखील केलेलं आहे. नंतर मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी अजय लांबा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्यात आलेला आहे आणि मणिपूरमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. दिल्ली विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य आणि फाळणीवरील अभ्यासासाठी विशेष केंद्र स्थापन करण्याचा विचाराधीन आहे. अमूलच्या दूध खरेदीला तमिळनाडू आणि कर्नाटकने त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. गोव्याच्या प्रशासकीय इमारतीचं नवीन नाव आहे मंत्रालय. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 25व्या वर्षात पदार्पण झाले. 1999 मध्ये शरद पवार यांनी या पक्षाची स्थापना केली होती. हरियाणा सरकारनं पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींना 10,000 रुपयाचं पेन्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेलंगणाचा राज्य स्थापना दिवस 2 जून त्या ठिकाणी आहे. कर्नाटक राज्यानं धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. योगी आदित्यनाथ हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे पहिले मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहे. जम्मू काश्मीर डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्समध्ये जम्मू पहिला आहे. अमित शहाने त्याचं अनावरण केलं. अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील पहिलं राज्य आहे ज्यांनी डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे. अलाहाबाद आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय, ज्याच्यामध्ये कलम 21 अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला आपलं नाव बदलण्याचा मूलभूत अधिकार त्या ठिकाणी आहे. पंजाब राज्याने एक विधेयक मंजूर केलेलं आहे ज्याच्यामध्ये राज्य विद्यापीठांचे कुलपती आता राज्यपाल नसून त्या ठिकाणी मुख्यमंत्री असणार आहेत. आणखीन एक विधेयक त्या ठिकाणी पंजाब राज्यानं संमत केलेलं आहे ज्याच्यामध्ये पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीचे अधिकार त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलेले आहेत. तामिळनाडूनं CBIला दिलेली सर्वसाधारण मंजुरी त्या ठिकाणी मागे घेतलेली आहे. जस्टिस क्लॉक्सचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जिथं न्यायालयाच्या बाबतीत जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश म्हणतंय की राज्यातील कारागृह आता सुधारगृह म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातील. मानव संपदा नावाचं पोर्टल त्या ठिकाणी उत्तर प्रदेशनं सुरू केलेलं आहे जिचं क्लास 1 आणि क्लास 1 किंवा क्लास 1 आणि क्लास 2 गट आणि गट ब अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, त्यांच्या बदल्या आणि त्यांच्या रजेची माहिती त्या ठिकाणी रेकॉर्ड केली जाणार आहे. क्रीडाई गार्डन पीपल्स पार्क अहमदाबादमध्ये त्या ठिकाणी आहे. पंजाब हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी लोकांना राईट टू वॉक त्या ठिकाणी दिलेलं आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयानं कलगनार पेन स्मारकाला मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे, जो स्मारक त्या ठिकाणी मरीन बीच या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री M करुणानिधी यांच्या स्मरणार्थ. ओके, येस. आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. धन्यवाद.